नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या चटण्या करत असतो. पण आज आपण बघणार आहोत पालक चटणी. आता इथे आपण जे साहित्य वापरणार आहोत, त्यातलाच एखादा पदार्थ कमी करून किंवा एखादा पदार्थ वाढवून असे आपण 3 प्रकार बघणार आहोत. तर पहिला पदार्थ आपण बघतोय पालक चटणी. आता त्यासाठी काय साहित्य लागेल ते आपण बघूया. आता ही चटणी आहे, त्याच्यामुळे मिरच्या आणि लसूण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाढवू शकता. पण उन्हाळा आहे, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जरा बेतानी वापरलेल्याच बऱ्या. पालेभाजी नेहमी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच वापरायची. बरेचदा ती आधी कापून मग धुतली जाते, पण ती योग्य पद्धत नाही. आता इथे आपण जी चिवड्याची डाळ घेतली आहे, ती थोडीशी भाजून घ्यायची, त्यामुळे चटणीला मस्त चव येते. आणखीन एक गोष्ट, आता इथे असा हा बेबी पालकच मिळतो, त्यामुळे मी तो जसाच्या तसाच घेतलाय. आता आपल्याकडे जो पालक मिळतो त्यातल्या त्यात जरा अशी कोवळी जुडी घेऊन यायची आणि त्याची जी देठं आहेत ती थोडी काढून ठेवायची आणि अशा पद्धतीने पान आणि थोडं कोवळं देठ अशी पानं घ्यायची. तसंच बाजूला काढून ठेवलेली देठंसुद्धा फेकून न देता ती कोणत्या तरी दुसऱ्या भाजीत आपण घालू शकतो. आता हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त बारीक चटणी वाटून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी पालकची चटणी तयार आहे. आता दुसरा प्रकार आपण बघणार आहोत पालक भाजी. साहित्य हेच, पण ही भाजी म्हणून खायची असल्यामुळे त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण एकदम कमी ठेवा. आता दुसरा प्रकार म्हणजे आपली जी चटणी रेडी आहे त्याच्यामध्येच आपण उकडलेले बटाटे, उकडलेले मटार किंवा पनीर किंवा तुम्हाला आणखीन काही सुचत असेल की जे त्याच्यामध्ये घातलं की लगेच भाजी खायला तयार आणि उन्हाळ्यासाठी उत्तम, कारण अजिबात तेल नाही, मसाले पण एकदम माफक आहेत, त्यामुळे झटपट भाजी मस्त तयार होते. आता तिसरा प्रकार म्हणजे सँडविच चटणी. म्हणजे आपलं हे जे साहित्य आहे ना, त्याच्यामध्ये फक्त लसूण घेऊ नका आणि चटणी बनवा. त्यामुळे ती तुम्ही सँडविचला लावू शकता किंवा फ्रँकी वगैरे आपण जी मुलांसाठी बनवतो त्यालासुद्धा लावू शकतो. त्यामुळे एकदम हेल्दी अशी ही चटणी तयार होते. फक्त लसूण घालायचं नाही. कारण जनरली सँडविच किंवा फ्रँकीच्या चटणीमध्ये लसूण नसतो. आवडत असेल तर घालू शकताय. तर अशा पद्धतीने कमीत कमी मिरची वापरून जर आपण ही पालकची चटणी बनवली तर आरोग्यासाठी खूपच उत्तम आणि उन्हाळ्यासाठी तर अगदी मस्त. कारण पालक हा थंडावा देणारा अशी ही पालेभाजी आहे.